ओबीसी समाज हा 65% आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये. आणि टोटल देशाचा विचार केला तर ओबीसी खूप आहे, पण महाराष्ट्राचा आता विधानसभेच्या बाबतीत विचार केला तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येईल. कारण पॉझिटिव्ह दिसून येईल, लक्षात घ्या ओबीसीच्या बाजूने. कारण हे जी परिस्थिती आहे सध्या चाललेली आहे की कोणाला काहीतरी मध्यद्वंद्व अवस्थेत आहे वगैरे वगैरे हे करणे, आणि यांनी विचार करायला पाहिजे की त्याचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे ना. आमचा जो लीडर मोर्चा आहे आमचा ओबीसीचा, आपला तो ओबीसीचा मोर्चा जो आहे तो त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही डोळाडोळ करता, त्याच्यावर हल्ला करता, ह्याचा जे परिणाम आहे ते आता ओबीसी लक्षात घ्या. ओबीसी जे आहे ना जागृत आधीच आहे, ओबीसी जागृत आहे, परंतु कसं झालंय की ओबीसी मध्ये 18 पकड जाते टोटल, आणि त्याच्यामुळे ते आणि एकदा जर पेटला ओबीसी तर लॉबीला ऐकत नाही. लक्षात घ्या, कोणत्याच लॉबीच्या समोर म्हणजे झुकणार नाही ओबीसी असं आहे. कारण आपण एक धनगर समाजाचा विचार केला आमच्या तर 14ला तुम्ही आम्हाला शब्द दिलात की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो, तेव्हा तुम्ही आणि बीजेपीने कबूल केले. लक्षात घ्या की आम्ही तुम्हाला आरक्षण दिल्या, आम्ही होकार दिल्यामुळे तुमच्या मदतीने आम्हाला खुर्ची मिळाली. लक्षात घ्या. आणि असाच परिणाम जे आहे तो जास्तीत जास्त ओबीसीच्या बाजूने या विधानसभेत दिसून येईल. आता जरांगे फॅक्टर जो आहे, जरांगे पाटलाचा फॅक्टर, तो आता तितका प्रभावी राहणार नाही. कारण काय तर लोकसभेला एक 15-20% परिणाम झालेला आहे, आणि तेच आता ते हे होणार नाही. कारण कितीही तुम्ही आता ही दडपशाही येईल. लक्षात घ्या. तुम्ही त्याला मारता काय, त्याचे विचार मारता काय, नाही, शक्यच नाही. लक्षात घ्या. व्यक्तीला तुम्ही छेडलात तर ती उफाळून येते. एक भगतसिंग गेल्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव लवकर फाशी द्या आम्हाला, फाशी द्या लवकर आम्हाला, हे काय की आमच्यापासून अनेक भगतसिंग तयार होऊ दे. काय याचा परिणाम असा होईल, त्याचा निश्चितच परिणाम होईल. केवळ धनगर समाजाचा विचार केला तर एका समाजामुळे काय होत नाही, परंतु त्याचाही आरक्षणाच्या बाबतीत परिणाम होणार आहे. कारण आरक्षणाचा मुद्दा खऱ्या अर्थानं छेडला तो बीजेपीने, आणि त्याची तर जी लागली ती 14ला जी बीजेपीचा सरकार आलं त्यांनी कबूल केले. मी पुनश्च एकदा म्हणजे तुम्हाला सांगतो की तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून, तुमचं जी चॅनल आहे त्या नांदेड लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की ओबीसीचा परिणाम दूरगामी तुमच्या राजकारणावर लक्षात घ्या, आणि तो कायमचा राहील, कायमचा. आता एक समजा आता तुम्हाला एसटी आरक्षणाचा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचार केला, ओबीसी समाजाच्या इतर जातीच्या विचार त्यांच्या रिझर्वेशनचा विचार केला. ओबीसी समाजाला धनगर समाज हा मराठा समाजाच्या खालोखाला. लक्षात घ्या. मी कसं राहिलं माहिती का, ओबीसी आणि धनगर राहिले एक समाज काही करू शकत नाही, परंतु ओबीसीच्या पेक्षाही तुमचा बंजारा समाज चिकाळला, बंजारा समाजानंतर माळी समाज, माळी समाजानंतर तुमचा लिंगायत समाज, एक समाज जर असा जागा झाला तर निश्चितच परिणाम होईल. लक्षात घ्या. उदंड असा प्रतिसाद आमचे म्होरके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना मिळणार आहे. कारण तुम्ही आता मी पुनश्च सांगतो तुम्हाला, तुम्ही विचार दाबू शकत नाही कोणाचे. लक्षात घ्या. आणि तुम्ही कुठेही असं जी तुमची दहशत जी पसरायला, लक्षात घ्या, हे तुम्हाला गंभीर परिणाम आलाय. आणि मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज हे 5%, 2%, 0.00 असे इतकेच लोक काम हे करतात आणि ते सगळं बिघडून टाकतात. जरांगे पाटलांनी सांगितलं की मराठा समाजाला, धनगर समाजाला, धनगर समाज बांधवांना म्हणले. लक्षात घ्या. कधीच जरांगे पाटलांनी धनगर हा एकेरी शब्द कधीच आमच्यासाठी वापरला नाही. लक्षात घ्या. ओबीसी साठी सुद्धा आमचं समर्थन त्यांना आहे. लक्षात घ्या. परंतु त्यांची मागणी चुकली, मागणी चुकल्यामुळे हा परिणाम झालाय. मग आम्हाला द्या. लक्षात घ्या. आम्हाला पाहिजेच, पण तुम्ही याच्यात प्रयोगावर द्या ही मागणी चुकीची आहे. कसं असं काही तुम्ही एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी एक सगळ्या त्या प्रयोगातून कसं मिळेल तुम्हाला. लक्षात घ्या ना. पण होत नाही ते, आणि त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला द्या, आमचं असं आहे हे तुम्ही विदर्भात केलात. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की आम्हाला मागणी अशी आहे की आम्हाला 10% दिलात, आता 15% पाहिजे, 20% पाहिजे, 22% पाहिजे, मिळेल. ओबीसीवर कसं मिळेल? कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही ओबीसी. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे म्होरक्या चालू आहे, आणि म्होरक्याला अखिल भारतीय ओबीसी महासंघाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि हदगावच्या तुम्ही आता उल्लेख केला त्याच्या बाबतीत आम्ही समर्थनार्थ त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ओबीसी सुस्त आहे, परंतु झोपलेला वाघ आहे.
लक्षात घ्या. उकलेला वाघ जर जागा झाला तर कसं होईल? ओबीसीचं आरक्षण कोणत्याच प्रवर्गात, कुठल्याच जातीला, कुठल्याच समाजाला, कुठल्याच घटकाला आता आरक्षण मिळणार नाही, शक्यच नाही. आता आमचं कसं की धनगर यजमानला सेनेच्या माध्यमातून प्रवास सत्याग्रह झाला, तुम्हाला मी उल्लेख केला. तर त्या सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं आम्हाला अंमलबजावणी करा, घटनादत्त अधिकार आहे, तो घटनादत्त अधिकार आम्हाला द्या. घटनादत्त अधिकारापासून आम्ही वंचित आहोत. महाराष्ट्राच्या 36व्या क्रमांक, महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या 36व्या क्रमांकावर आणि परिशिष्ट 9 याच्यावर धनगर आणि ओरान असं स्पष्ट उल्लेख आहे. ते ड र चा प्रश्न सुटलेला आहे. किल्लारी कुटुंब होते की त्याचं ते त्यांनी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र मागे घेतलेले आहेत. त्यांनी सांगितलं की हे खाडाखोड होती आणि असेच काही आणखी काही असतील तर ते 1-2 असतील ते कुटुंब धनगर रच आहे, धनगर ड नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे. असं कुठल्या तुमच्या कसल्या कोणत्या ओबीसीच्या याच्यावर देताच येत नाही ना, ओबीसीच्या प्रवर्गातून देता येत नाही. तुमचं काय नंतर ते सगळे सोयरे म्हणजे तुमचं गुणसूत्र एक असलं पाहिजे ना, तुमचे नाते रक्ताचे नाते असले पाहिजे ना. सगळे सोयऱ्याचा विषय आहे. विशेष म्हणजे ओबीसी साठी एक मोठा जाती, ओबीसीच्या प्रवर्गातला मोठा गट, मोठे जे आहेत गट जातीचे, त्या गटाने या तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जागृत राहायला पाहिजे, जागृत व्हायला पाहिजे. आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धक्का, कोणतंच सरकार कुठलाच काही मिळणार नाही, धक्का लागणार नाही. मी पूर्णपणे अखिल भारतीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं मारुती चिंतले ही ग्वाही देतो. धन्यवाद.